विठू रखुमाईचे दर्शन घेऊन झाल्यानंतर आम्ही पोहोचलो अक्कलकोट येथे। तेथील यात्री निवासमध्ये सुंदर अशी स्वामींची विष्णू रूपातील मूर्ती आहे। थोडा वेळ आराम करून आम्ही गेलो वटवृक्ष श्री स्वामी समर्थ मंदिर येथे। अक्कलकोटच्या स्वामी वटवृक्ष मंदिरात पोहोचल्यावर श्री स्वामी महाराजांची शांत मूर्ती पाहिल्यावर भान विसरायला होतं। माणसाचे अहंभाव आपसुकच गळून पडतात। स्वामींचे नामस्मरण करून झाल्यावर स्वामींच्या प्रतिमेसमोर फोटो काढताना आपले व्हिडिओ पाहणारे छोटेसे स्वामी भेटले। मंदिराच्या आजूबाजूचा परिसर फिरून संध्याकाळी असं जेवण केलं आणि दुसऱ्या दिवशी सुंदर अशा यात्री निवासला रामकृष्ण हरी म्हणत आम्ही पोहोचलो श्री स्वामी समर्थ समाधी मठ येथे। स्वामी भक्त श्री चोळप्पा महाराजांच्या निवासस्थानीच स्वामींची समाधी आहे। स्वामींच्या पादुकांचे दर्शन घेतले आणि मंदिराला प्रदक्षिणा करून नमस्कार करताना स्वामींच्या प्रत्यक्ष अस्तित्वाचा भास होतो हे मात्र नक्की। बाकी उद्याच्या व्हिडिओमध्ये। श्री स्वामी समर्थ।